नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. सकाळचे 7 वाजलेले होते. आपल्या दिवसाला मस्त सुरुवात झाली मंडळी. आणि आज जायचं होतं आपल्याला राईस मिल सावरवाडला. पावसकर काकांची मिल आहे ती, आणि तिकडे आपल्याला जायचं होतं आपलं भात घेऊन मिलला लावायला. आणि जवळच असल्यामुळे म्हटलं लवकरच जाऊया, कारण की आपलं काम पण लवकर होईल. त्याच्यानंतर घरी येऊन आपलं थोडं काम पण होतं बुलेटचं. म्हटलं तर आलो मिलवर. आमच्या अगोदर पण 1-2 काका आलेले होते, त्यांचं भात लावायला सुरुवात केलेली त्या काकांनी लवकरच सकाळी. आणि मग म्हटलं आपण बसूया इथं बाजूला, कारण की त्यांचं लावून होईपर्यंत आपलं काही काम नव्हतं इथं. त्याच्यामुळे म्हटलं मस्त बाजूलाच इथं बसायला होतं, त्याच्यावर बसलो आणि मस्त त्यांच्या काम व्हायची वेट केलो मस्त. आणि त्याच्यानंतर मग आपला पण नंबरच येईलच. मग आला, त्याच्यानंतर ओतलो इथं भात एका बाजूने. मस्त सगळं भात ओतून झालेलं होतं, आणि त्या बाजूने तांदूळ पण मम्मी घेत होती, त्याच्यामुळे मस्त आपलं काम झालेलं होतं. त्याच्यानंतर पिकअपमध्ये सगळं लगे तांदूळ सगळे भरून घेतले आणि घरी जायला निघालो मित्रांनो. घरी येऊन बुलेट घेतली आपली, आणि तुम्हाला बोललेलो तुम्ही आपलं काम होतं बुलेटचं थोडं. सायलेन्सर पप्पाने त्या दिवशी लावून आणलेला होता, तो परत हलत होता. मग ह्या काकांकडे आलो, परमनंट उपाय करून दिला मस्त काकांनी. गोळवंचे काका आहे ते, गॅस वेल्डिंग करतात. कोणाला गॅस वेल्डिंग करायचं असेल तर इथं कट्ट्या पेट्रोल पंपाच्या समोरच आहे यांचं शॉप, वर्कशॉप. त्याच्यानंतर घरी आलो, आंघोळ वगैरे केली आणि मस्त आपली बुलेट काढली आणि निघालो नांदोस प्रीमियम लीग बघायला. NPL जे चालू झालेले आहे 2 दिवस झाले, आणि मस्त आलो तिकडं, म्हणजेच जात होतो. आणि मित्रांनो, माझा मित्र पण येत होता, गुरु त्याचं नाव. आणि मग त्यांनी मध्ये टांग दिली मला, आला नाही तो मित्रांनो. आणि मग म्हटलं एकटाच जावं लागतं आता, आणि निघालो. तिकडे मित्र होते माझे, त्यांना फोन लावून विचारलो काय काय पोझिशन आहे, आणि त्यांनी सांगितलं लास्टची फायनल म्हणजेच आजच्या दिवसाची लास्ट मॅच चालू आहे. त्याच्यानंतर लांबून बघितलो, मग जवळ गेलो, आणि मस्त मॅच तर 1 नंबरच चालू होती. सगळे प्रेक्षक कॉमेंट्री करत होते, म्हणजेच कॉमेंटेटर पण आलेला होता, आणि मस्त सगळं 1 नंबर चालू होतं इकडं. आणि मॅच पण मस्त होती. अरेंजमेंट 1च नंबर होती, म्हणजे संघटनेची, आणि 1च नंबर. आणि त्याच्यानंतर घरी आलो मित्रांनो. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.